पातेलीत तेल घालून घेतले. आता मी मोठे 2 डाव तेल घातलेलं आहे. आज आपण चवळीची भाजी करणार आहोत. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये राई घालूया. 1 चमचा होईल इतकी राई. तेल तापल्याशिवाय राई घालू नये. तुम्ही बघू शकताय लगेच तेल तापल्यानंतर राई तडतडायला लागली. तर त्या राई तडतडली की त्यामध्ये आपण जिरं घालूया. जेव्हापर्यंत राई तडतडत नाही तेव्हापर्यंत जिरं घालू नये. जिरं तडतडायला खूप कमी टेम्परेचर लागतं. राई तडतडायला जवळजवळ 100 डिग्रीच्या वरती टेम्परेचर लागतं. तेव्हाच राई तडतडते. आणि थोडीशी मेथी दाणे घालते आणि 2 सुक्या मिरच्या. आता हे सर्व व्यवस्थित तडतडलेलं आहे. यामध्ये मी 1 कांदा चिरून आणि 1 हिरवी मिरची हे एकदाच घालते. आता तुम्ही म्हणाल की कढीपत्ता घातला नाही, तर जर कढीपत्ता फोडणीत अगोदर घातला तर तो करपून जातो. त्यामुळे मी कांदा घातल्यानंतर कढीपत्ता घालते. आता मी कढीपत्ता घालते म्हणजे तो करपणार नाही आणि त्याचा स्वाद भाजीमध्ये टिकून राहील. सोबतच लगेच टेचलेलं लसूण. आणि ही भाजी लग्न पंगतीसाठी केली जाते. तर आता हे लसूण मी 7-8 पाकळ्या घेतल्या. मस्त कांद्याला गुलाबी रंग येईल इथपर्यंत परतायचं आहे. गॅस मी मीडियम आचेवर ठेवलेला आहे. तर आता हा कांदा परतून घेऊया. तर आता हे सर्व परतायला साधारणतः 2-3 मिनिटं लागतील. तर आता तुम्ही बघू शकता कांद्याला छान असा गुलाबी रंग आलेला आहे. खूप छान कलर आलेला आहे. गॅस आता मी मंद आचेवर करते. तर आता कांद्यामध्ये आपण इतर मसाले घालूया. तर इथे मी 1 चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट. तुमच्याकडे आगरी पद्धतीचं नसेल तर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते घातले तरी चालेल. पण आगरी पद्धतीचं असेल तर जी आगरी जेवणाची चव आहे ती तुम्हाला मिळेल. 1 चमचा तिखट घातलं आहे त्यामुळे अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा हा छोटा चमचा हिंग घातले. आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मी गॅस मंद आचेवर ठेवला आहे म्हणजे कुठलेही मसाले करपणार नाहीत आणि मसाल्यांचा जो कच्चेपणा आहे तो निघेसपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. साधारणतः 1 मिनिटभर लागतं. जर तुम्ही जास्त वेळ परतलं तर मात्र मसाला काळा पडतो म्हणजेच करपतो आणि जी भाजीला चव असते ती भाजीला चव येत नाही. तर तुम्ही बघू शकताय मस्त रंगसुद्धा आलेला आहे. सुवास देखील बाहेर पडलेला आहे. तर आता गॅस मी मीडियम आचेवर केला आहे. चवली भाजीसाठी जी चवळी वापरली होती ती ही आहे. ह्याला डॉलर चवळी म्हणतात. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं असतील. तर मी ती पाण्यात भिजत ठेवली होती. स्वच्छ धुवून घेतले आणि चवळीसोबत बटाटा देखील आपण या भाजीमध्ये घालूया. आणि गॅस आता मी हाय फ्लेमवर करते. हे घालताना मी कोमट पाणी घातलेलं आहे. थंड पाणी घालू नये. चवीपुरतं मीठ घालूया आणि सोबतच अजून थोडंसं गरम पाणी घालते. पाणी गरम घालावं म्हणजे तुमच्या भाजीला छान अशी तर्री येते आणि उकळी देखील खूप लवकर येते. तर आता आपण यावर झाकण देऊया आणि भाजी शिजायला ठेवूया. भाजी पातेलीत करते यासाठी पाणी जास्त घातलेले आहे. तुम्ही जर ती कुकरला करत असाल तर ती 3 शिट्यांमध्ये होऊन जाते आणि पाणी खूप कमी टाकावं. भाजी उकळी यायला ठेवूया. आता भाजीला उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकताय. उकळी आल्यानंतर यामध्ये आपण वांगी घालूया. तर वांगी अशी कापून मी पाण्यामध्ये ठेवली होती आणि वांगी नेहमी उकळावरच घालावी. तर आता वांगी घातली आहेत.
2 वांगे घेतलेत. तुम्हाला जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त घातलेत तरीसुद्धा चालेल. आता वांगी घातल्यानंतर पुन्हा झाकण देऊन भाजी शिजायला ठेवूया. साधारणतः 10 मिनटं लागतील भाजी शिजायला. गॅस मी मिडियम आचेवर ठेवलेला आहे. 10 मिनटं झालेल्यावर झाकण काढून बघूया. पहिल्यांदा चवळी शिजली आहे का बघूया. चवळी शिजलेली आहे. जेव्हापर्यंत चवळी शिजत नाही तेव्हापर्यंत आंबट घटक घालू नये. तर आता चवळी शिजलेली आहे. त्यामध्ये मी कोकम, गूळ, धणेपूड आणि गरम मसाला ह्या गोष्टी घालते. हे घातल्यानंतर लगेचच त्यामध्ये एक टॅमॅटो, आमचं आगळी पद्धतीचं खोबऱ्याचं वाटण म्हणजे नुसतं सुकं खोबरं भाजून घेतलं आणि ते मिक्सरला वाटून घेतले. पाट्यावर वाटलं तर अतिउत्तम. आणि आता हे मी सर्व भाजीत घातलं आहे. आणि पुन्हा भाजी मी 3-4 मिनटं मंद आचेवर शिजायला ठेवते. आता मी गॅस मंद आचेवर करते. 10 मिनटं भाजी मी फुल फ्लेमवर शिजवली आहे. आता मी मंद गॅसवर ठेवते. तर आता भाजी उकळी यायला ठेवलेली आहे. तर हे पाणी घेतले आणि एवढं तांदळाचं पीठ या पाण्यामध्ये असं कालवून घ्यायचं. झाकण काढूया. मिळू शकता छान अशी उकळी आलेली आहे. आणि हे जे पिठाचं पाणी आहे ते आपण भाजीत घालून घेऊया. हे तांदळाचं पीठ घातल्याने भाजीला जाडसरपणा येतो. तुम्ही बघू शकता भाजीला उकळी आल्यानंतर छान असा जाडसरपणा आलेला आहे. 1-5 मिनिटभर भाजी अशीच गॅसवर ठेवूया. चिरलेली कोथिंबीर घालूया. तर आता छान अशी चवळीची भाजी रेडी झालेली आहे. आणि भाजीचा खमंग सुवास मस्त घरभर पसरलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. अशा प्रकारे चवळीची भाजी रेडी झालेली आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि अशा आगरी रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.